नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शेवगाव आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। यात बाळासाहेब डोंगरे यांनी खरडगाव गणात पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आहे। नुकताच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शेवगाव यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। बाळासाहेब डोंगरे यांनी खरडगाव गणात पंचायत समितीसाठी इच्छुक म्हणून मुलाखत दिली। बाळासाहेब डोंगरे हे आखेगावचे रहिवासी असून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ तरुण कार्यकर्ते आहेत। त्यांना आखेगाव, सालवडगाव, मुर्शेदपूर, वडगाव, ठाकूर लिमगाव या गावातील तरुणांचा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे। तसंच बाळासाहेब डोंगरे हे गावात, परिसरात सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात। पक्षाने त्यांना उमेदवारीची संधी दिल्यास ते नक्की निवडून येतील, अशी प्रतिक्रिया NTV न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी बाळासाहेब भानुदास डोंगरे, राहणार आखेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। मी लाडजावगाव जिल्हा परिषद गट खरडगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी शेवगाव इथून इच्छुक आहे। युवकांशी जनसंपर्क चांगला आहे। प्रत्येक गावात 10, 15, 20, 25 युवक तसेच वडीलधारी कार्यकर्ते पण यांच्याशी माझा संपर्क चांगला आहे, मोठा जनसंपर्क आहे। त्यामुळे पार्टीना निश्चितपणे माझा विचार करावा आणि पार्टी निश्चित प्रामाणिक माणसाचा विचार करेन यात मला खात्रीच आहे। त्याच्यामुळे काहीच शंका घ्यायचं कारण नाही आणि विजय निश्चितपणे माझाच होईल, भारतीय जनता पार्टीचाच होईल, एवढं बोलून थांबतो। प्रतिनिधी रामनाथ रुईकर, NTV न्यूज शेवगाव।